असते स्टोरी, त्यांचा मुलगा मरतो आणि त्यांचा मुलगा मेल्यानंतर मग सिस्टमच्या विरोधात आवाज उचलायला सर उभे राहतात आणि डायरेक्ट शक्तिमान होतात. हातात असा एक दंडुका घेतात आणि मग सगळ्यांना विचारतात कोण कोण असतं बाहेर या. कोण कोण असतं वेगळं, कोकण असतं नाही सर, पण खरं सांगतो मी तुमचा पिक्चर बघितला, तुमच्या पिक्चरने मी खूप एकदम असा प्रभावी झालो आणि मी पण अन्याय विरुद्ध आवाज उचलला. आणि तुम्हाला कसं म्हणतात कोकणस्थ, तसं मला पण म्हणतात काय डोंबिवली ईस्ट. डोंबिवली ईस्ट. डोंबिवली ईस्टला राहता का तुम्ही? हा, त्यामुळे मी अन्याय विरुद्ध आवाज उचलला. अच्छा, कुठला अन्याय? बायकोन केलता. बघितलं निळू, ही सगळी भांडणं मला सांग घरची आहेत की नाही, घरची आहेत की नाही? मग घरातली भांडणं हा माणूस ट्विटरवर का आणतो? मी ट्विटरवर आणतो काय? मी ट्विटरवर आणतो आणि ट्विटर चव्हाट्यावर आणते भांडणं. ट्विटर काय 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 सांगतो काय 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 तो विनोद काय होता? सांगतो मी ट्विटरवर आणतो काय? मी ट्विटरवर आणतो आणि ट्विटरच्या वाट्यावर आणते भांडणं. अजून 2 वेळा बोललात ना तर ते खेडेकर उठून जातील, परत यायचे पण नाही. तुम्ही त्यांना आवडणारे विनोद करा. सॉरी सर, सॉरी. पुढचा पण एक होता पण मी गिळून टाकलो. सर तो मी सांगत नाही, पण असा होता सारखी माझ्या कानाशी ट्विटर करते. पण मी बोलणार नाही सर, शपथ. एवढी मोठी मोठी माणसं आली आणि तुम्ही भांडत बसला सगळ्यांसमोर. सॉरी सॉरी. कशी आहेस चिनू? काय म्हणलं? चिनू नाही ते काय नाही, फेसबुक वरती असं सोशल मीडिया काय नाही. मी तुला सांगते पोरी, यांच्यानं तू बोलण्यावर अजिबात जाऊ नको. हा, म्हणजे उद्या तुला ऋतिक रोशन वगैरे नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येईल तर पटकन घाईवर ऍक्सेप्ट करशील. तर तसं नको करू, कारण ह्यांनी ना यांच्या प्रोफाईल पिक्चर वरती ऋतिक रोशनचा फोटो सस्पेन्स पडला. आणि उद्या एखादा फोन येईल की मी ऋतिक रोशन बोलतोय, येतेस का जेवायला वगैरे, तर एक्साइटमेंट मध्ये पटकन होच म्हणून जाशील. पण तसं पण नको करूस, कारण हेच फोन करणार आहेत तू. कसा हे फोन करतील आणि त्यांना कसा ऋतिक रोशन वाटेल? काय खरोखरचा ऋतिक रोशन मीच असतो. मीच असतो. जादूबाला सांगायचं एक दिवस हवा उद्यामध्ये मी तिला बाल करायची. तिच्यासाठी मी रोल बदलून इकडे राहिलो, कुशल बद्रिकेचा रोल केला. काय सांग काय काय ओम 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 काय ते मी जादूला बोलवलं. माझ्या जादू असा नाही, त्याला ओम 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 बोलावं लागतं. मला सगळ्या जनतेला सांगायचं आहे, सगळ्या जनतेला, सगळ्यांनी प्लीज हवा येऊ द्या बघा. सोमवार मंगळवारी रात्री 9-10 वाजता, 9:30 वाजता बघायला विसरू नका. कुशल बद्रिके दुहेरी भूमिकेत एक मामा आणि एक ऋतिक रोशन. त्यांचं प्रमोशन आहे का आपलं स्वतःच आहे? आणि तुम्ही फार वाहवा करू नका, गेले 4 एपिसोड तो हेच करतो आमच्याकडे. सगळेजण वाहवा करतात. ऋतिक रोशन सारखा दिसतो की नाही? कसला ऋतिक रोशन? उसवलेलं कुशन दिसत. कापूस बघा किती बाहेर आला. इथून इथून कसले एक मिनिट, पण माझे खूप फॉलोअर्स आहेत. खरं सांगतो मी, खूप खरंच खूप फॉलोअर आहेत. रोज लोक फॉलो करत करत घरी येतात, बडवतात म्हाताऱ्याला. मी काय म्हणते, हे सेलिब्रिटी आले, त्यांच्या बरोबर पटकन काढून घेऊ, आपल्याला लाईक्स येतील. आई शपथ, फोटो काढ. इकडं मध्ये उभी राहा, मध्ये उभी राहा. इकडे इकडं आई शपथ, भृंगराज. काय? अरे भृंगराज नाही का आपण वापरतो त्याच? अरे भृंगराज नाही का आपण वापरतो नाही का ते? गुणे कुळायम काळे. काय 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 काय? गुणे कुळायम माळे. घने मुलायम काले बाळ. घने मुलायम. गुणे मुलायम. घने मुलायम. पुढे बोलत आहे. हा ठीक आहे, ओळखतो मी. भृंगराज नाही, जसराज. मला माहितीये. आणि सगळ्यात जसराज फेमस कशासाठी माहितीये? कशासाठी? त्याच्या कपड्यांची स्टाईल मला खूप आवडते. एखादा माणूस असतो आपले शर्ट पॅन्ट घालून मोकळा होतो, पण ह्यो पोरगा आधी गंजी घालतोय, मग टी शर्ट घालतोय, मग शर्ट घालतोय, त्याच्यावर जॅकेट घालतोय, त्याच्यावर स्कार्फ घेतोय, त्याच्यावर टोपी घालतोय, त्याच्यावर गॉगल लावतोय. म्हणजे अशी स्टाईल
स्टेटमेंट त्यांनी केली आहे स्वतःची मस्त. काय सांगते स्टाईल, घरी कपाट नाही त्याच्या, सगळे कपडे अंगावरच घेऊन फिरतोय तो. मग एकदा सगळे ऍक्सेसरीज असं काढलेलं बघितलं मी, निळपेक्षा बारीक आहे त्यो. पण ते सांगू, त्यांनी केलेलं रॅप सॉन्ग ऐकलंय का तुम्ही? कुठलं? हा, फेटेवाले धोतरवाले आम्ही पुणेरी. सर एकदा ते गुणगुणून दाखवा ना सर. हा ते फार गाजतंय सध्या. ए वाढीव आमचे पुणे इथे होतात 5 बेदुणे. आम्हीच केवळ दर्जा आणि बाकी सारे खारे दाणे. साऱ्यांना घराणे इथे सारे 150 हाणे. आमच्या पुढे नाही कोणी, कोणारे तिकडे कोणे कोणे. दाखड्या दाखड्या धोतर वाले पगडी वाले आम्ही पुणेरी. लावली मछली पगडी मुले आम्ही पुणेरी. सातू बाजून रायडर मुली आम्ही पुणेरी. शुद्ध स्पष्ट स्वच्छ आमची बोली आम्ही पुणेरी. वा वा. पाहिलं का? चांगलं गाणं होतं, पण ओरिजिनल गाणं मी केलं होतं, माझ्यावरनं त्यांनी घेतलंय ते गाणं. काय तुम्ही कसं केलं त्यांनी डापला असं कसं बोलतो? ओरिजिनल गाणं माझं होतं, मी लिहून आणलेलं आहे. आज लोकल वाले ट्रॅफिक वाले आम्ही डोंबिवली. लोकल वाले ट्रॅफिक वाले आम्ही डोंबिवली. ईस्ट वाले वेस्ट वाले आम्ही डोंबिवली. वडापाव मिसळ वाले आम्ही डोंबिवली. ढोल पथक ताशा वाले आम्ही डोंबिवली. एवढं काय दिलं बे डोंबिवलीने असं तू मला विचारते. आता मी सांगते तुले की डोंबिवलीने तुम्हाला काय दिले. काय दिले? डोंबिवलीने काय दिले? काय दिले? ढुकचुक ठाक चाक ढुक ढुक चाक. रॅप आहे आता मध्ये. अरे भाऊ दिला कदम दिला, वा वा. बद्रिकेंचा कुशल दिला. अरे भाऊ दिला कदम दिला, बद्रिकेंचा कुशल दिला, मिसळ दिली, भेळ दिला, वड्यासाठी उशल दिला. नाही नाही सर, ते यमक जुळत नव्हतं ना. कुशल दिला उशल दिला. गेला धिक चिक टाक चिक धिक चिक टाक. जसा बँड्राने सचिन दिला. बँड्राने सचिन सचिन जसा बँड्राने सचिन दिला तसा कदमाने भाऊ दिला. काय काय? डोंबिवलीने भाऊ दिला. डोंबिवलीने भाऊ दिला. दिल्लीने शाहरुख दिला. दिल्लीने शाहरुख दिला तसा डोंबिवलीने कुशल बद्रुक दिला. काय? बुद्रुक दिला. काय? ते शाहरुख डाकचूक डाकचूक सुरू. हे ढिकचिक, ढाकचिक. जसा दुधाने खवा दिला, गव्हाने रवा दिला, निसर्गाने गोवा दिला, बरोबर आहे. तसा भाऊने टाळ्या दिल्या. त्यासाठी पहिले निघा. हे असे आमचे मामा मामी, पण त्यांनी गाणं बरं म्हटलं एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.